बेदरकारपणे एसटी चालवून 9 निष्पाप जणांचे बळी घेणारा एसटी ड्रायव्हर संतोष माने याला पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली। संतोष माने या माथेफिरू एसटी बस चालकाने 25 जानेवारी 2012 रोजी पुण्यातील स्वारगेट परिसरात धुमाकूळ घालत निष्पाप 9 जणांचे बळी घेतले आणि 30 जणांना जायबंदी केले होते। या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे। गेली अनेक महिने हा खटला चालू होता। या खटल्यादरम्यान संतोष मानेचा जबाब घेण्यात आला, त्यावेळी त्याने माजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.के. शेवाळ यांनी माने याला खुनाचा प्रयत्न, चोरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, सार्वजनिक ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण करणे अशा आरोपांखाली दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली। या निर्णयामुळे या घटनेत बळी गेलेल्यांचे नातेवाईक आणि पुणेकरांनी समाधान व्यक्त केले आहे। या संदर्भात मृतांच्या नातेवाईकांनी आणि जखमींच्या नातेवाईकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। संतोष मानेला आज फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। संतोष मानेनी 25 तारखेला जो पुण्यामध्ये हॅवॉक केलेला होता, 9 लोकांना मारलेलं होतं, 37 लोकांना गंभीररित्या जखमी केलं, पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान केलं, या सगळ्यासाठी आज न्यायालयाने त्याला दोषी धरून फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। माझ्या म्हणण्याप्रमाणे आज खरा न्याय झालेला आहे। कोर्टाने अतिशय चांगलं जजमेंट आज दिलेलं आहे। अशा प्रकारच्या जजमेंटची जरुरी आहे। हा एक समाजाला मेसेज गेलेला आहे की आरोपीला जी काही डेथ पेनल्टी कोर्टाने दिलेली आहे, फाशीची शिक्षा सुनावलेली आहे, यामुळे एक समाजाला मेसेज जाणार आहे की कुणीही कशाही प्रकारे कायदा हातात घेऊन अशा प्रकारची कृत्य परत कधी करू शकणार नाही, असं माझं मत आहे। संतोष मानेनी कोर्टाच्या समोर तो वेडा आहे असा बचाव घेतलेला होता। यासाठी त्याच्याकडनं काही कागदपत्र कोर्टाकडे दाखल केली गेलेली होती। या संदर्भात त्यांनी काही सायकॅट्रिस्टची साक्ष घेतलेली होती। संबंधित डॉक्टर ज्यांनी कागदपत्र दाखल केलेली होती, हा सगळा पुरावा खोटा आहे, धादांतपणे खोटा आहे असं मेहरबान कोर्टाने म्हटलेलं आहे। आणि संतोष मानेनी अशा प्रकारचा वेड्याचा पुरावा कोर्टासमोर सादर करून कोर्टाची दिशाभूल केली असं कोर्टाचं म्हणणं आहे। आणि या बाबतीमध्ये मेहरबान कोर्टाने संबंधित डॉक्टरला देखील नोटिसेस काढलेल्या आहेत। अशा सर्कमस्टन्सेसमध्ये आजचा जो निकाल आहे हा नक्कीच निकाल चांगला झालेला आहे, हा स्वागतार्ह निकाल आहे असं माझं मत आहे। आता जे निकाल लागला त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहे आणि न्यायाधीशांनी आम्हाला न्याय दिलेला आहे, त्यात काय आम्हाला शंका नाही किंवा दुमत नाही आहे। आणि आमच्या सरकारी वकिलांनी जे काही मुद्दे मांडलेले, सरकारी वकिलांनी जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यावरून सरकारी वकिलाच्या मुद्द्याचे सगळे जे काही पुरावे दिले त्या पुराव्यानुसार न्यायाधीशांनी जे न्याय दिलं आहे त्या न्यायाबद्दल आम्ही संतुष्ट आहेत। सर्वप्रथम मला जे मयत झाले या केसमध्ये आणि जखमी झाले त्यांना खरोखर न्याय मिळाला असं माझी भावना झालेली आहे। आणि हे यश मिळवण्यामध्ये त्यावेळचे आमच्या CP मॅडम, माझे ॲडिशनल CP अनंत शिंदे साहेब, माझे क्राईम ब्रँचमधले युनिट 1 आणि 2चे इन्स्पेक्टर, त्यांचा स्टाफ आणि माझे स्वतःच्या टीममधले हेड कॉन्स्टेबल गायकवाड, हेड कॉन्स्टेबल निकम आणि हेड कॉन्स्टेबल जगताप। तसंच ही घटना ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये झाली, उदाहरणार्थ स्वारगेट, खडक, लष्कर, वानवडी येथील सिनियर PI, त्यांचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांनी जे अत्यंत कष्टप्रद काम केलं यशस्वीरित्या, या सर्वांचा हा परिपाक आहे की आपल्याला ही यश मिळालं। आणि सगळ्यात जास्त मी आपल्या DGP मॅडम यांना क्रेडिट देऊ इच्छितो की त्यांनी ज्या हिरिरीने आणि अभ्यासपूर्वक ही केस लढवली त्याच्यामुळं हे यश मिळालं असं मला। त्यावेळेला प्रथमच म्हणजे घटना घडल्यानंतर एक 2-3 तासामध्येच सगळ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि वगैरे भावना लोकांच्या व्यक्त व्हायला लागलेल्या होत्या आणि पुणे शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झालेला होता की हे सर्व एकत्रित करणं आणि त्याच्यामध्ये योग्य ते दिशा देणं हे महत्त्वाचं होतं। त्या दृष्टीनं आम्ही आमचे जे ससूनमधले एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत आणि येरवडा मानसिक रुग्णालय येथील जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत यांची मदत घेऊन तो सर्वसामान्य स्थितीमध्येच आहे हे सिद्ध करू शकतो। शिक्षा जी झाली त्याच्यावर तर मी पूर्णपणे समाधानी आहेच आहे। मी काय इतर जे 9 जण आहेत ते पण समाधानी असतीलच, कारण त्यांनी जे कृत्य केलेलं ते पूर्णपणे अमानुषीय होतं, त्याच्यावरती तर काहीच वाद नाही आहे। आणि माझं जे नुकसान झालं किंवा इतर जे 9 जणांचं नुकसान झालं ते काय भरून निघू शकत नाही आहे। आम्हाला ती आयुष्यभराची पोकळी आहे, ती भरू शकत नाही आहे। मला जे नुकसान झालं आहे माझ्या मुलांचा, त्यांनी हे काढून घेतलं, बापाचा हात जो असतो मुलांच्या डोक्यावरती तो त्यांनी काढून घेतलेला आहे।
तर ते तर कधीच नुकसान भरून निघू शकत नाही आहे. आज पण मी ते जेव्हा सांगत होते उज्ज्वला मॅडम, ती घटना माझ्या डोळ्यासमोरून पूर्ण तशी रनआउट होत होती. पण मी म्हणजे आम्ही हातबल आहोत, पण आज जी सरांनी शिक्षा सुनावली आहे ते पूर्णपणे मी त्याच्यासाठी समाधानी आहे. आणि ह्याच्यापुढे अशा घटना घडू नये यासाठी हे एक चांगलं एक्झाम्पल ठरलं जाईल अशी मी अपेक्षा करते. कुणातरी डोकं फिरलं आणि कोणीतरी काहीही कृत्य केलं ह्याला काही अर्थ नाही आहे, हे ह्याच्यातून सिद्ध होत आहे. या निकालाच्या विरुद्ध आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करणार आहे आणि या निर्णयाला स्थगिती घेणार आहे.